आज सकाळ सकाळी आहे ना इवान एक पराक्रम करून ठेवलेला होता. आता तो जाऊ दे, तो नंतर सांगतो. तुमच्याकडं असं खायला अजून येते काय? तर ह्याला आहे ना बंबई मिठाई आमच्या इकडं म्हणतात. तर श्रीला आवडते, त्याच्यासाठी एक पॅकेट त्याला घेऊन दिलेलं होतं आणि आम्ही चाललेलो होतो बघा कुठं. तर इवान आहे ना सगळं ग्रंथ जे आहेत ते पाणी सांडून आणि सगळं भिजवून टाकलेलं होतं. जे स्वामींचं ग्रंथ, परत गुरुचरित्र, हे सगळंच ग्रंथ जे होतं ते भिजवून टाकलेलं होतं आणि स्वामींचे माझ्याकडे 3 होतात. का कुणास ठाऊक आज तिनं असं काय केलं आणि पूर्ण सगळं ग्रंथ जे आहेत ते भिजलेलं होतं. आता खाली वडा आहे आमच्या इथं, त्यामुळं म्हटलं की ग्रंथ पाण्याला सोडावं. पण शेजारी काकी साईडला माझ्या उभ्या होत्या, बोलत होत्या त्या म्हटल्या की वड्याला न टाकता, कारण बघा केअर सेंटर परत हॉटेल ह्याचं सगळं पाणी त्या वड्याला सोडलेलं आहे. त्यामुळं उगाच एवढा पवित्र ग्रंथ तू वड्यामध्ये सोडू नको. तर ही खण होते, आता ही मुजत आलेले. तर वड्याच्या साईडलाच एक मोठीच्या मोठी विहीर आहे. तर त्या म्हटल्या त्याच्यामध्ये तू सोड, म्हणजे त्याला एवढं छान पवित्र ग्रंथ आपण असं घाणीत टाकणं बरोबर नाही. आता रंकाळ्याला सोडायला जायचं म्हटलं तर ते पोरींला सोडायला जायला पाहिजे आणि त्यांना ते समजणार पण नाही नेमकं कुठं सोडायचं, काय करायचं. त्यासाठी म्हटलं चला आता इथं आहे ना मी ग्रंथ सोडायला आलो होतो. आता ही मनानंच मी आत्तींना विचारून सोडलेलं होतं. आता हे मी बरोबर केलं का चूक ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इतके दिवस आता इथं राहते बघा, 2.5 वर्ष होत आले, पण इथं हे चिंचेचं झाड आहे मला माहीतच नव्हतं. किती वेळा तर आम्ही जळण गोळा करायसाठी किती वेळा तर इकडं ह्या एरियामध्ये आलेलो होतो. परत पाडव्याला इथं जी काठी आहे ती न्यायला आलेलो होतं, पण मला लक्षातच आलं नाही इथं जांभळाचं परत चिंचेचं झाड आहे असं. आता विहीर एवढी काटोकाट भरलेली बघा, एवढा पाऊस पण झालेला नाही, पूर्ण खाली गेलेली होती विहीर. आणि एवढ्याशा बारीक पावसामध्ये एवढीही पाण्यापाशी पाणी जाते म्हटल्यासारखं बघा, जसं पैशापाशी पैसा जाते तसंच पाण्यापाशी पाणी जाते तसंच म्हटल्यासारखा हा प्रकार झालेला. आता बारीकच पाणी होतं, म्हणजे पाऊस होता तेवढ्यातच एवढी विहीर भरलेली होती. आता ग्रंथ ह्याच्यामध्ये मी पूर्ण पॅक करून सोडून दिलेलं आहेत. आता मला माहिती नाही मी बरोबर केलं का चूक, तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा ह्याचं उत्तर. आणि आता इथं साईडला आहे ना वडा आहे आणि पहिला इथले लोक सांगतात की भरपूर असं वड्याला पाणी होतं, लोक इथलं पाणी भरायला ते नेत होते. पण आता तसं तेवढं हे राहिलं नाही, कामं सुरू झाल्यात बघा ह्याची घरांची, त्यामुळं पाणी इथलं सगळं खराब झालेलं आहे. वापरायला ते पाणी इथलं लोक घेतात. आता पाऊस आहे त्यामुळं असं आहे, उन्हाळ्यात पूर्ण वाळलं खड हा वडा असते. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा की मी स्वामींचं ग्रंथ परत गुरुचरित्र हे विहिरीमध्ये सोडून बरोबर केलं का चूक केलं, कारण माझ्याकडे आता पर्यायच नव्हता दुसरा.